नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण सभा पार पडतात। एका सभेमध्ये आमदार बच्चू कडू यांनी असं म्हटलं की भाजपने युती धर्म पाळलेला नाही, त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगला झटका बसलाय आणि विधानसभेमध्ये त्यांना असाच झटका बसणार आहे। जनता त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आहे, असा प्रहार त्यांनी या सभेदरम्यान बोलताना भाजपवर टीका करत केलाय। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी भाजप नेतेवर जोरदार प्रहार केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावतीचा सर्वे हा भाजप विरोधात होता। भाजपच्या अर्ध्या पदाधिकाऱ्यांची नवनीत राणा यांच्यावर नाराजी होती। त्यांची ही उमेदवारी का बदलली नाही हा प्रश्न आहे। नांदेड यवतमाळची उमेदवारी बदलली, या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये भाजपचा हस्तक्षेप झाला। त्याऐवजी भाजपने हे काम त्यांच्या घरचे आहे त्यांनाच करू दिलं पाहिजे। युतीचा धर्म भाजपने व्यवस्थित पाळला नाही। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेचे आणखी 4 खासदार निवडून आणले असते, असंही बच्चू कडू या दरम्यान म्हणाले। एकंदरीतच त्यांनी हा बोलत असताना प्रहार केलाय।